विटेवरी सुंदर ते ढाळ उभे विटेवरी सुंदर ते ढाळ उभे विटेवरी सुंदर ते ढाळ उभे विटेवरी सुंदर तुलसी हर बेला कैसे पीतांबर तुलसी हर बेला कैसे पीतांबर तुलसी हर बेला कैसे पीतांबर तुलसी हर गळा 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 कैसे पीतांबर आवडली तुलसी हर कबड्डी माझे माझेची सर्व
तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा हेलो 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 हरे राम कृष्णा हेलो हरे रूप पाहतानो
Oh,
सावध झालो सावध सावध झालो हरिचा आलो जागरणा सावध झालो आलो जागरणा हरिचा वैष्णवांचे
वैष्णवांचे भय वैष्णवांचे सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, चालो जावर हरी चालो जेते वैष्णवांचे भार जेते वैष्णवांचे भार
जय जयकार जय जयकार गर्भ से जय जयकार जय जयकार
जय जयकार गणपत से जय जयकार गणपत से कुंडली कमला श्री भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। चुरंडेश्वर भगवान की सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळून या गेली झोप पळून या गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग दूसरे
वा क्या बात है. चाल आवडली नाही का तुम्हाला? मघापासून मी पाहतोय इतकी सुंदर पहिली सुद्धा चालू झाली. आमचे ऋषिकेश महाराज आणि संकेत महाराज, आता त्यानंतर दशरथ महाराजांची चालू झाली. शुभम महाराजांचं इतकं सुंदर वादन चालू आहे, बाबांचं एवढं सुंदर पेटी वादन चालू आहे. एवढं सगळं सुंदर वातावरण असताना तुम्ही असे गंभीर बसलाय माझ्याकडे बघत, काय सांगा नाही का? कीर्तनामध्ये आपल्याला गायनातली एखादी चाल आवडली, कीर्तनामध्ये वादन आवडलं, कीर्तनामध्ये पेटी वादन आवडलं, यातनं चुकून माझं एखादं वाक्य आवडलं तर टाळी वाजवायला हरकत नसावी. त्यात सुद्धा तुमचा कंजूषपणा चाललाय. मोकळ्या मनानं तुमच्या टाळ्याच वाजनात. ऐका, आता कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे त्याचं कारण सांगतो. आता वाक्य ऐकल्यावर टाळी वाजवा. कीर्तनामध्ये टाळी का वाजली पाहिजे, का टाळी वाजवायची कीर्तनामध्ये? जेवण करत असताना पात्र जर चांगलं असेल तर जेवण्याला अर्थ असतो. भोजन की मजा थाली से, भोजन की मजा थाली से, बगीचा की मजा माली से, और कीर्तन की मजा ताली से. आणि म्हणून कीर्तनात टाळी वाजली पाहिजे. अर्थात त्याचं वैज्ञानिक कारणही योग आला तर मी कीर्तनामध्ये सांगून जाईन, पण टाळी वाजली पाहिजे कीर्तनामध्ये. असो. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. हेची माझी मनीची आस, रामदास सेवे रामदास सेवे रामदास क्या बात है, क्या बात है. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरिचालो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे.
प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत महाराष्ट्र भूषण वैराग्याची असणारी मुकुटमणी ज्यांचा परमार्थातला एवढा देखावा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम किंबहुना या परमार्थ मंदिराचे कळस तुकोबाराय झाले तुका झालासे कळस भजन करा सावकाश अशा असणाऱ्या तुकोबरायांच्या अभंग गाथेतील स्थितीपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेचा पर्याय असा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या सांगवी या गावामध्ये हा या वर्षीचा सप्ताह संपन्न होतोय. बाळांनो, या वर्षीचं वर्ष कितवर आहे आपलं? काय बोलता? 12वं वर्ष. 12व्या वर्षाचा सप्ताह आपण संपन्न करत आहोत. परमार्थामध्ये 12 वर्ष पूर्ण झाली की काय एक तप पूर्ण. परमार्थामध्ये 12 वर्ष पूर्ण झाली की एक तप पूर्ण होतं. परमार्थातल्या आकड्यांना वेगळी किंमत आहे आणि संसारातल्या आकड्यांना वेगळी किंमत आहे. फक्त तुम्ही तो आकडा लक्षात आणू नका, त्या आकड्याला किंमत नाही आपल्याकडे. परमार्थामध्ये 12 वर्ष पूर्ण झाली की एक तप पूर्ण होतं आणि संसारामध्ये 12 या आकड्याला वेगळी किंमत आहे, परमार्थामध्ये 12 या आकड्याला वेगळी किंमत आहे. संसारातल्या 12 या आकड्याला काय वेगळी किंमत आहे? संसारामध्ये सहज आम्ही म्हणतो महाराज त्याच्या नादाला लागू नका, तो फार 12चा आहे, तो फार 12चा आहे. ही 12ची किंमत वेगळी आहे. परमार्थामध्ये 36 वर्ष पूर्ण झाली सप्ताहाला की किती तप पूर्ण होतात? 3 तप पूर्ण होतात. परमार्थामध्ये 36 वर्ष पूर्ण झाली की 3 तप पूर्ण होतात. परमार्थामध्ये 36 या आकड्याला वेगळी किंमत आहे आणि संसारामध्ये 36 या आकड्याला वेगळी किंमत आहे. सहज तुम्ही आम्ही म्हणत असतो महाराज त्याचं माझा अजिबात जुळत नाही, त्याचा माझा म्हणजे परमार्थातल्या आकड्यांना वेगळी किंमत आहे, संसारातल्या आकड्यांना वेगळी किंमत आहे. पण 12 वर्ष झालं अखंड एक तप पूर्ण आणि तेही ताकदीनं. मी पाहतोय की गेल्या अनेक 11 वर्षापासून या सप्ताहाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन ग्रामस्थ मंडळ, पारायण मंडळ, सांगवी या सगळ्यांच्या माध्यमातून, तरुण मंडळ असतील, अन्नदाते असतील, सौजन्यदाते असतील, या सर्वांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर नियोजन होत असतं. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला ते हरिभक्तीपरायण भजन सम्राट मार्गदर्शक अशोकजी महाराज साळुंके असतील. या ठिकाणी पारायणातील सगळी ग्रामस्थ मंडळी असतील. या ठिकाणी आल्यानंतर भेट झाली हरिभक्तीपरायण जयवंत महाराज निकम असतील. बाबांचं उत्कृष्ट पेटीवादन चालू आहे. आता महाराज मी आलेल्याच सांगितलं की 4 विभूती अशा मला दिसत आहेत समोर की त्यांच्या पुढे मी काय कीर्तन करावं हा प्रश्न पडला होता. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मृदंग रत्न आमचे शुभमजी महाराज आदरकीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वरभूषण हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण संकेतजी महाराज जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं वैभव कीर्तनकार हरिभक्तीपरायण दशरथजी महाराज तडवळेकर असतील. त्याचबरोबर टाळासाठी उपस्थित सर्वच पारायण मंडळ, ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गायनाचार्य पोपट महाराज सांगवीकर असतील. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी या गावचीच आहे का आपल्या कोरजाईवाडीची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते वारकरी सेवक या युट्यूब चॅनलचे हरिभक्तीपरायण आमचे मोठ्या बंधूंप्रमाणे मला मार्गदर्शन करणारे मारुती महाराज जाधव असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की का बरं आपल्याच गावात शूटिंग होतंय, का आपल्याच गावात शूटिंग होतंय, इतर गावात सुद्धा पारायण होतात तिथं शूटिंग का होत नाही? तर नुसते फॉलोअर्स वाढवण्यासाठी नाही, तर हा सप्ताह सुद्धा त्या दर्जाचा आहे म्हणून या ठिकाणी शूटिंग होत आहे. त्याच्यामध्ये त्यांचा फारच मोठा स्वार्थ आहे अशातला भाग नाही. परंतु या सप्ताहाची उंची तेवढी आपण निर्माण केलेली आहे. आणि दुसरं एक सांगतो की कीर्तन होत असतात परंतु एखादी चाल लक्षात राहत नाही, आपल्या एखादा प्रसंग लक्षात राहत नाही, एखादा दृष्टांत लक्षात राहत नाही. नवे नवे काल कीर्तनाला घेतलेला अभंग सुद्धा खुशाल म्हणताय लक्षात राहत नाही.
म्हणजे असं जर होत असेल तरी या आठवणी कुठंतरी जपाव्यात आणि अखंडपणे युट्यूबला तुम्ही सर्च केल्यानंतर हे कीर्तन अगदी हयातभर आपल्याला पाहायला मिळेल, हा सप्ताह पाहायला मिळेल. ही सेवा वारकरी युट्यूब चॅनलच्या, वारकरी सेवक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मारुती महाराजांनी केलेली आहे. विनेकरी बाबा असतील, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काहींच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद आला, बहुतेक 8लाच असं. आमचे चोपदार आवटे महाराज असतील, अनेक ठिकाणी कीर्तनामध्ये असतात साथीला. अधिकचा वेळ न दवडता, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालवता अभंगाच्या विवेचनाकडे प्रवृत्त होतो. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सावध झालो ही मनाची स्थिती वर्णन करतात. तुकोबारायांना असं काय जाणवलेलं असावे, तुकोबाराय सांगतात की मी सावध झालो. कशातून सावध झालो, का सावध झालो? आणि आपण अभंगाचं विवेचन जर पाहिलं असेल तर अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये 2 वेळा सावध हा शब्द आलेला आहे. सावध झालो, सावध झालो, हरिचालो जागरणा. 2 वेळा सावध हा शब्द आलेला आहे. 2 वेळा सावध हा शब्द येण्याचं कारण काय, कशासाठी 2 वेळा शब्द आलेला आहे याचंही विवेचन पुढे येईल. परंतु ही तुकोबारायांची स्थिती का निर्माण झाली, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे थोडीशी आपण ऐकूया. काय या स्थितीपर्यंत तुकोबाराय गेले? तुकोबारायांच्या चरित्राचा भाग जर पाहिला तर तुकोबारायांचं लग्न झालं त्यावेळेचं वय होतं 12-13 वर्षाचं. 12व्या-13व्या वर्षामध्ये लग्न झालं आणि जीवनातलं दुर्दैव असं की वयाच्या 17व्या वर्षी, तुकोबारायांचं वय वर्ष 17 आणि 17व्या वर्षी आई वडिलांचं निधन झालं. एका मागोमागे आई वडिलांचं निधन झाल्यानंतर थोरले बंधू असणारे सावजी त्यांचीही पत्नी निवर्तली. पत्नी निवर्तल्यानंतर सावजींनी घरादाराचा त्याग केला. म्हणजे आई वडील निघून गेले, मोठ्या बंधूंची पत्नी निवर्तली, सावजींनी सुद्धा घराचा त्याग केला. आणि त्यानंतर दुष्काळामध्ये तुकोबारायांची पहिली पत्नी, जिचं नाव आहे रखमाबाई, दम्याचा त्रास होता आणि त्या त्रासामुळं दुष्काळामध्ये त्याही निवर्तल्या आणि त्यांचा मुलगा सुद्धा निवर्तला. एवढी सगळी संकट आल्यानंतर तुकोबारायांच्या जीवनामध्ये जणू दुःखाचा डोंगर आला. तुकोबारायांच्या लक्षात आलं एवढी संपत्ती आहे, ऐश्वर आहे, घरचा मोठा व्यापार आहे, एवढी संपत्ती असून सुद्धा आज जीवाला शांतता आणि समाधान मिळत नाही. आणि सगळ्यात जास्त दुःख जर तुकोबारायांना कधी झालं असेल तर ज्या वेळेला आई वडिलांचं निधन झालं त्यावेळेला मात्र तुकोबारायांच्या मनाची स्थिती ही दुःखमय झाली. आणि मग तुकोबारायांनी मात्र कुठंतरी आपला मार्ग चुकतोय, कुठंतरी आपण चुकतोय, एवढं सगळं जर असून तुमच्या आमच्या जीवाला समाधान मात्र प्राप्त होत नसेल तर आम्ही ज्या मार्गाने निघालोय तो मार्ग निश्चितपणे चुकीचा आहे, की ज्या मार्गामुळे तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं ज्या मार्गाने निघालोय तो मार्ग चुकीचा आहे. कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे? मार्ग दावूनी गेले आधी क्या बात है ऋषी, वाह.
महिला मंडळांना थोडी विनंती, थोडं थोडं पुढं सरकला तर बरं होईल. वक्त्यामध्ये आणि श्रोत्यामध्ये अंतर पडता कामा नये. थोडं पुढे या, थोडं पुढं सरका. जरा साऊंडचा आवाज येणार नाही तेवढा, थोडं पुढं सरका. विठ्ठल विठ्ठल जे सरकले त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी आपला मतदारसंघ सोडला नाही त्यांनाही धन्यवाद. असं तुकोबरायांच्या जीवनामध्ये संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा तुकोबरायांना मनाला सुखाची समाधानाची चाहूल लागली नाही. आणि मग तुकोबरायांच्या लक्षात आलं आपला मार्ग कुठंतरी चुकतोय. आई वडील निवर्तले, थोरल्या बंधूंनी घराचा त्याग केला. ह्या सगळ्या घटना पाहता तुकोबरायांच्या लक्षात आलं की नुसत्या संपत्तीनं ऐश्वर्यानं या जीवाला सुखाची समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्हा मला आजही वाटत असतं. आता बहुधा आपली आपली जागा घेतली असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. पाठीमाग तुकोबरायांच्या लक्षात आलं आजही तुम्हा मला असं वाटतं की आमच्याकडे भरपूर पैसा असला, आमच्याकडे संपत्ती भरपूर असली, आमच्याकडे भरपूर जर काय असेल ना तर आम्हाला सुख आणि समाधान प्राप्त होईल. पण तुम्हाला खरं सांगू का, जे जे तुम्ही आम्ही कमावतोय या कुठल्याही गोष्टीवरती तुमचा आमचा किती अधिकार आहे या प्रश्नाचं कधी उत्तर आम्ही शोधलं का? सहज वाक्य आपल्याला सांगून जातो, अहो 50 लाखाची गाडी घेणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण 50 लाखाच्या गाडीतनं सुरक्षित घरी पोहोचवायचं का नाही हे त्याच्या हातात आहे. 50,000ची गाडी घेणं 50 लाखाची गाडी घेणं तुमच्या आमच्या हातात आहे. 50 लाखाचा बंगला बांधणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण 50 लाखाच्या बंगल्यात ठेवायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. स्टॉप जरा अलीकडं. काय आहे, 50 लाखाची गाडी घेणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण 50 लाखाच्या गाडीतनं तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. 50 लाखाची गाडी घेणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण 50 लाखाच्या बंगल्यामध्ये सुरक्षित तुम्हाला ठेवायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. 50,000ची गादी घेणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण त्या 50,000च्या गादीवर झोप लावायची का नाही ते त्याच्या हातात आहे. एवढंच नाही, पुढचं बोलू, अहो विहीर खणणं तुमच्या आमच्या हातात आहे, पण त्या विहिरीला पाणी लावायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. कशावर तुमची आमची सत्ता आहे?
ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जे जगात चाळीता तुझिया सते विरासी बोलणे, तुझिया सते विरासी बोलणे, बोलणे विरासी बोलणे, बोलणे तुझिया सूर्यासी चालणे तुझिया बोले, सूर्यासी चालणे तुझिया बोले, ऐसा तुझ ब्रह्मांडाचा धणी, तुझ ब्रह्मांडाचा धणी, सूर्यासी चालणे तुझिया ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. क्या बात है, वाह. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळी. एवढी जर त्याची सत्ता आहे तर तुमचा आमचा भ्रम आहे की प्रचंड संपत्ती कमवली की या जीवाला सुख समाधान प्राप्त होईल, प्रचंड ऐश्वर्य आलं की सुख समाधान प्राप्त होईल, हा तुमचा आमचा भ्रम आहे. तुम्हाला सांगू का, कशासाठी अध्यात्म आहे, कशासाठी कीर्तन आहेत, कशासाठी प्रवचन आहेत. आदरणीय गुरुवर्य क्रांतीसूर्य बंडातात्यांचं त्या दिवशीचं एक वाक्य ऐकलं, व्हॉट इज द सोशल यूज ऑफ कीर्तन अँड प्रवचनाज. कशासाठी कीर्तन प्रवचन, सामाजिक उपयोग काय आहे कीर्तन प्रवचनाचा. सामाजिक उपयोग एवढाच आहे, आजची समाजातली जर स्थिती पाहिली तर समाजामध्ये माणसातला माणूस जर जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला कीर्तन प्रवचन वारकरी संप्रदायाची कास धरावी लागेल, लक्षात धरावी लागेल. मुद्द्याकडे येतो. सुख समाधानाची प्राप्ती या मार्गाने होत नाही, मग निश्चितपणे तुमचा आमचा मार्ग चुकलाय. तुकोबरायांच्या लक्षात आलं या मार्गाने जाऊन उपयोग नाही. नवे नवे असंच जर आपण जीवन जगत राहिलो तर हा सगळा आयुष्याचा प्रवास हा सुखाची आशा करण्यात जाईल, सुख मात्र भेटणार. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक येत नाही गेला, येत नाही गेला, निशा शिर पावला, निशा शिर पावला, क्या बात है, वा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सगळं आयुष्य सुखाची आशा करण्यात जाईल. आणि परमार्थिक सिद्धांत असा आहे की सुखाची आशा करणारा निघून जातो आणि आशा मात्र शिल्लक राहते. आशा करणारा निघून जातो, आशा मात्र शिल्लक राहते. महिला मंडळींच्याकडून मला प्रतिसादाची अपेक्षा आहे. आपल्या सांगवी गावामध्ये पुरणपोळ्या केल्या जातात का? पुरणपोळ्या केल्या जातात. किती वर्षापासून केल्या जातात अंदाजे? किती वर्षापासून केल्या जातात? आता बसलेल्या म्हणत्याला आम्ही नांदायला यायच्या अगोदरपासून, ठीक नाही. म्हाताऱ्या बायका म्हणत्याला आमच्याही अगोदरपासून इथं पुरणपोळ्या होतात, तिथून पुरणपोळ्या होतात. पण मला सांगा, पुरणपोळ्या अगदी
बऱ्याच कालावधीपूर्वीपासून पुरणपोळ्या होतात. पण मला एक गोष्ट मांडायची आहे, पुरणपोळ्या खाणारे गेले, पण पुरणपोळी मात्र शिल्लक आहे. पुरणपोळी शिल्लक आहे. कशासाठी? जे आहेत त्यांना घालवाय म्हणताय खुशाल. कमाल झाली. परमार्थिक सिद्धांत असा आहे, भोगता नष्ट होतो पण भोग मात्र शिल्लक राहतो. भोगता नष्ट होतो, भोग मात्र शिल्लक राहतो. पुरणपोळी अजून शिल्लक आहे, पुरणपोळ्या खाणारे मात्र गेले. पुरणपोळ्या खाणारे गेले. अशोक महाराज माझं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये कीर्तन होतं. गाव आडबाजूचं होतं आणि घाटातून जाऊन प्रवास होता आम्हाला. आणि आता नवीन गाव असेल तर हे बाळांनो लक्ष द्या माझ्याकडे. नवीन गावाला मला जायचंय तर मोबाईल वरती मी कुठलंही ऍप वापरतो, तिथं ठिकाण टाकतो आणि तिथं मी पोचतो. मॅप, बरोबर आहे. मॅप लावला की त्या गावाचं नाव टाकलं की तिथपर्यंत ते मॅप पोचवतो आपल्याला. आणि त्या मॅप वरती मी ठिकाण टाकलं आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. पण शुभम महाराज झालं असं की जात असताना घाट लागला आणि घाटामध्ये आमची रेंज गेली. रेंज गेल्यामुळे मॅपचा विषय संपला. आता पुढे कसं जायचं? पण मॅप कधी कधी घोटाळा करत असतो. वर्ष श्राद्धाचं मला कीर्तन उशीर झालेला होता, लवकर पोचायचं. ड्रायव्हरला सांगितलं मॅप लाव पटकन, आपल्याला पोहोचलं पाहिजे लवकर. 10 वाजत आले, कीर्तन लवकर चालू केलं पाहिजे. त्यानं मॅप लावला, तो लाल टिंबा असतो तिथपर्यंत पोहोचायचं असतं. आणि पुढे गेल्यानंतर अगदी अरुंद रस्ता दाखवायला सुरुवात केली. गावामध्ये आम्ही पोहोचलो. अरे म्हटलं इतक्या अरुंद रस्त्यात गाडी कशी बसणार? नाही म्हणले महाराज इथनच रस्ता दाखवतोय. त्यानं तशीच गाडी त्याच्यामधनं नेली आणि पुढे जात त्या लाल टिपक्याच्या जवळ गाडी पोहोचणार. तिथं जाऊन गाडी त्यानं ब्रेक दाबला, गाडी थांबली. गाडी थांबल्याबरोबर मी समोर बघितलं, समोर बघितल्याबरोबर मी कमान बघितली, वैकुंठ स्मशानभूमी. अरे म्हणलं इकडं मॅप ना आणलं, इकडं अजून यायला वेळ आहे आपल्याला. कमाल आहे. आणि मग गंमत होत असते. घाटातून जात असताना मोबाईलची रेंज गेली. आता मॅप दाखवे ना, काय करावं? घाट चढून आम्ही वर गेलो आणि घाट चढून वर गेल्यानंतर सांगितलं की बा आता 2-3 रस्ते फुटले. 2-3 रस्त्यानं आता जायचं कुठल्या रस्त्यानं मोठा प्रश्न पडला. आणि म्हणून रस्त्याने 1-2 वयोवृद्ध माणसं चालत होती. जात असताना तिथं गाडी थांबवली आणि बाबांना सांगितलं, बाबा हा रस्ता नेमका कुठं जातो? असं विचारल्यानंतर बाबांनी उत्तर दिलं. म्हणले महाराज माझं वय वर्ष 72 आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, शताब्दी व्हावी तुमची. पुन्हा विचारलं, बाबा हा रस्ता नेमका कुठं जातो? म्हणले वयाच्या 10व्या वर्षापासून मला चांगलं कळतं. अहो म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण हा रस्ता कुठं जातो? महाराज 60 वर्षात हा रस्ता कुठंच गेलेला, 60 वर्षात हा रस्ता कुठंच गेला नाही. हा रस्ता इथंच आहे, पण या रस्त्यानं अनेक जण गेले. मी म्हणलं म्हातारा जरा अडगच दिसतंय. हा समाजामध्ये काही असतात असे. मग मी बाबांना म्हणलं महाराज असं का अडगं बोललात? अहो म्हटलं मला खोतवाडीला कीर्तनाला जायचंय, मला तो रस्ता सांगा. आणि मग बाबांनी सांगितलं की म्हटले उजव्या हाताने जा, 2 किलोमीटर वरती गेला की उजव्या बाजूला वळाला की तुम्हाला खोतवाडी गाव लागेल. आम्ही कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलो. मला एकच सांगायचंय, भोगता नष्ट होतो आणि भोग मात्र शिल्लक राहतो. मग आम्ही जर असं जीवन जगत राहिलो तर तुकोबारायांच्या लक्षात आलं, जर आम्ही याच मार्गाने जीवन जगत राहिलो तर आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. आम्हाला सुख जर पाहिजे असेल तर आम्हाला परमार्थाचा नामचिंतनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. मग मात्र तुकोबारायांनी भामचंद्र डोंगर गाठलेला आहे, व्यापार सोडला, कर्ज खतावण्या सोडलेल्या आहेत आणि भंडारा डोंगर जवळ केलेला आहे. आणि डोंगरावरती जाऊन तपश्चर्येला सुरुवात, नामचिंतनाला सुरुवात केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. तब्बल घरातली माणसं शोधायला सुरुवात करतायत. 15 दिवस झाले तुकोबाराय घरी आलेले नाहीत. आणि कान्होजी हाका मारतायत, दादा दादा कुठे गेलात म्हणून हाका मारतायत. तुकोबारायांची ओळ येत नाही, कासावीस झालाय जीव. सगळेजण शोधतायत, परंतु भंडारा डोंगरावरती एका दगडाच्या तिथं तुकोबारायांनी नामस्मरण सुरू केलेलं आहे, नामचिंतन चालू आहे. कान्होजी गेले जवळ आणि तुकोबारायांना जाग केलं, उठवलं आणि सांगितलं, दादा घरी चला. हा संसार कसा चालणार, प्रपंच कसा चालणार? तुम्ही जर इथे येऊन बसला तर कर्ज खतावण्यांचा हिशोब कोणी करायचा आणि संसार आणि प्रपंच कसा चालायचा? त्यावेळेला मात्र तुकोबारायांनी कान्होजीकडे पाहिलं
आणि कान्होजीला सांगितलं, कान्होजी आता मी कुणाचं देणं लागत नाही आणि मी कुणाचं घेणं लागत नाही. कान्होजींनी सांगितलं, असं जर जगलो तर प्रपंच कसा चालणार, बायका पोरं कशी सांभाळायची. तुकोबरायांच्या लक्षात आलं की प्रपंचाचा स्वार्थ अजून सुटला नाही. आणि मग कान्होजींना सांगितलं, जेवढ्या कर्ज खतावण्या आहेत त्या सगळ्या कर्ज खतावण्यांची वाटणी करा. तुमच्या वाट्याला आलेल्या कर्ज खतावण्या तुमच्याकडे ठेवा, ज्या कर्ज खतावण्या माझ्या वाट्याला आलेल्या आहेत इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाका. मला वाटतंय आज आम्ही कर्जमाफीच्या योजना आणत असतो, परंतु या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कुणी केली असेल, सातबारा कोरा करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते तुकोबरायांनी केले. लक्षात घ्या, तुकोबरायांनी केलं. हे असंच नाही, तुम्हा मला काय वाटत असतं, काहीतरी संप्रदायातनं शिकायचं असतं. संत साहित्य जर ऐकलं वाचलं तर लक्षात येणार आहे. किती ओव्या तुम्हाला सांगू ज्या सामाजिक धर्तीवर आधारित आहे, वैज्ञानिक धर्तीवरती आधारित आहे. एक दोन ओव्या सांगतो आणि पुढे चलतो, माझ्या विषयाला सुरुवात करायची. मला असं वाटतं की ज्ञानोबराय तुकोबरायांनी लिहिलेलं वारकरी संप्रदायाचं जे साहित्य आहे ते साहित्य नुसतं श्रद्धेपोटी वाचलं जातं. कधीतरी त्याचा चिकित्सक जर अभ्यास केला तर साधं प्रमाण सांगतो आता ज्ञानेश्वरीतलं. आम्ही आता शाळेमध्ये शिकवत असतो. शाळेमध्ये शिकवत असताना मुलांना शिकवतो 0, 1, 2, 3 या सगळ्याचा शोध कधी लागला. या सगळ्याचा शोध 18व्या शतकात गणित तज्ञांनी लावला असं आम्ही सांगतो. परंतु त्याच वेळेला सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावा यासाठी ज्ञानोबरायांनी सर्वात लहान ग्रंथ लिहून ठेवला, त्याचं नाव हरिपाठ. त्या हरिपाठामध्ये प्रमाण आलं 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतित्वी कळा दावे हरी. मग माझा प्रश्न असा आहे, आकड्यांचा शोध गणित तज्ञांनी 18व्या शतकात लावला का आकड्यांचा शोध आमच्या ज्ञानोबरायांनी 12व्या शतकात हरिपाठात लावला? कधीतरी विचार केला पाहिजे. विठाला विठाला विठाला. अगदी साधं सांगू का, काही जरा वेल एज्युकेटेड माणसं मला या ठिकाणी दिसतायत. ज्ञानेश्वरीतली एक ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय सांगितलं? उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलेलं आहे ते नाश पावणार आहे, जे नाश पावलंय ते पुन्हा उपजणार आहे. हे घड्याळ्यासारखं यंत्र पुन्हा पुन्हा चालत राहणार आहे. घटिका यंत्र हा शब्द पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या शतकात वापरलाय. लक्षात घ्या. आता जर आम्ही आणखी खोलात अभ्यास केला, 12वी सायन्सला आम्हाला शिकवलं गेलं सायन्समध्ये की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा ही कधीच नष्ट होत नाही, ती फक्त एका अवतारातून दुसऱ्या अवतारात रूपांतरित होत असते. यालाच म्हणायचं उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे. विठाला एवढ्याहून आमच्या लक्षात आलं पाहिजे की अध्यात्मामध्ये विज्ञान किती भरलेलं आहे. आणखी सोपा सिद्धांत सांगतो. 12वी सायन्सलाच आम्हाला शिकवलं. जॉन डाल्टन आला, रुदरफोर्ड आला, त्याने इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा मारा केला आणि मग अणुरेणूची संकल्पना स्पष्ट झाली. पण हे घडत होतं 18व्या शतकामध्ये. 16व्या 17व्या शतकामध्ये तुकोबरायांनी अभंग लिहून ठेवला. अणुरेणूये ठोकडा, अणुरेणूये ठोकडा, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. साधा प्रश्न आहे माझा. अणुरेणूची संकल्पना, अणुरेणूचा शब्द 18व्या शतकात आमच्या वैज्ञानिकांनी वापरला का अणुरेणूचा पहिला शब्द तुकोबरायांनी 17व्या शतकात वापरला? कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की हे जे सगळं चालू आहे हे श्रद्धेपोटी चालू आहे. श्रद्धेपोटी नाही, हे जगण्याचं साधन आहे परमार्थ म्हणजे. विठाला विठाला विठाला. मला सांगू का, आता आम्हाला ओरडावं लागतं शासनाला सुद्धा. अशोक महाराज, झाडे लावा, झाडे जगवा, किंवा अतिक्रमण काढावी लागतात, नगरांची रचना करावी लागते. आत्ता सुस्त आहे आपल्याला. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांनी ओवी लिहिली. नगरे चिराचावे
जळाशये निर्मावे महावने लावावी नानाविध तुम्हा मला आता असं वाटतं की समाजामध्ये समानता निर्माण झाली पाहिजे, पण त्याच काळामध्ये तुकोबारायांनी सांगितलं सकळास येते आहे अधिकार कलियुगी बुद्धार हरिचा नामे कलियुगी बुद्धार हरिचा नामे कलियुगी बुद्धार हरिचा नामे कलियुगी बुद्धार हरिचा नामे क्या बात है वा ऋषी महाराज कलियुगी उद्धार हरीच्या नामे तुम्हा मला असं आत्ता वाटतं की स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे, त्यालाही प्रमाण सांगतो यारे यारे लहान थोर या ते भलती नारी नर न करावा विचार न लगे चिंता कवनासी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला परमार्थानं शिकवलेल्या आहेत लक्षात घ्या. मग तुकोबरायांच्या लक्षात आलं जीवनामध्ये जर सुखाची समाधानाची प्राप्ती व्हायची असेल तर सावध होऊन योग्य मार्गाला जाणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबराय सांगतात 15 दिवस नामचिंतनाचा मार्ग स्वीकारला आणि 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार विठोबा भेटला निराकार आणि 15 दिवसानंतर साक्षात्कार झाला. कान्होजीला सांगितलं मी आता कुणाचं देणं लागत नाही आणि मी कुणाचं घेणं लागत नाही. कान्होजींनी प्रश्न केला दादा असं का? त्याला तुकोबाराय उत्तर देतात या जीवनामध्ये मी आता सावध झालो. अभंगाचं पहिलं चरण सावध क्या बात. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तुकोबराय सांगतात मी आता जीवनामध्ये सावध झालो. मगाशी जी शंका आपल्याला उत्पन्न झाली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 2 वेळा सावध शब्द आला. सावध आपण कधी होतो? जर आम्ही झोपलेलो आहे आणि झोपेतून जर आम्हाला कोणी जाग केलं जाग आली तर आम्ही सावध होत असतो. सावध 2 वेळा शब्द का आला? तर झोप सुद्धा 2 प्रकारची आहे. आता बारकाई नाही का
झोप दोन प्रकारची आहे, एक स्वरूप निद्रा आणि एक कर्तव्य निद्रा. या दोन प्रकारची झोप आहे. तुकोबारायांनी सांगितलं, पहिल्यांदा मी कर्तव्य निद्रेतून सावध झालो. मला कळालं की संसारामध्ये सुख भेटणार नाही, समाधान भेटणार नाही. मग या मनुष्य देहामध्ये येऊन कोणतं कर्तव्य केलं पाहिजे? तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस त्या भगवंताच्या नामाचा गजर केला पाहिजे. माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला चंदना नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला चंद माझ्या मनाला नित्य गोविंद 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 क्या बात है, वा. माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद. मनाला गोविंदाचा छंद लागला. पहिल्यांदा कर्तव्य निद्रेतून जागृत अवस्थेमध्ये सावध झाले. दुसरी निद्रा जी स्वरूप निद्रा, मी कोण आहे याचा ज्या वेळेला स्वरूपाची प्रचिती येते त्यावेळेला स्वरूप निद्रेतून सावध होतो माणूस. कधीतरी तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे? याचं सुद्धा उत्तर ज्ञानोबारांनी दिलं. प्रत्येकाच्या जीवामध्ये मांश जीव लोके, प्रत्येकाच्या जीवामध्ये भगवंताचा अंश आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतीसी काम विषयावरी. या दोन निद्रेतून, एक स्वरूप निद्रा आणि कर्तव्य निद्रा, या दोन निद्रेतून मी सावध झालो. म्हणून दोन वेळा सावध शब्द आला. आता याचा जर मतितार्थ विवेचन करायचं झालं तर कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे? ज्या परमार्थ करण्यासाठी पहिल्यांदा ज्या साधनाची तुम्हाला आवश्यकता आहे ते साधन जर कुठलं असेल तर हे शरीर साधन आहे, लक्षात घ्या. शरीर माध्यम खलु धर्म साधन असं सांगितलं. परमार्थामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो म्हणूनच कीर्तनाच्या मंडपामध्ये बसायची परवानगी ना. म्हणूनच कीर्तनाच्या मंडपामध्ये का बरं एखादा दुसरा प्राणी कीर्तनाच्या मंडपात बसायला आला नाही? आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण जगा माझी. काहीतरी वेगळेपण या मनुष्य देहाला दिलं म्हणून कीर्तनाच्या मंडपामध्ये बसायला त्याला परवानगी आहे. समजा असं झालं की आता एक द्वार आहे, एखादा श्वान या ठिकाणी आला. श्वान म्हणजे काय? कुत्रा. श्वान या ठिकाणी आला, कुत्रा आला आणि कुत्रा आल्यानंतर इथं समजा उभा राहिला. साहजिक तुमची आमची प्रतिक्रिया काय असणार आहे? आपण काय करू त्याला? त्याला इथं थांबून देणार, हाकलून बाहेर काढू. ऋषी महाराज काय झालं, बामणोलीला माझं कीर्तन चालू होतं. आता त्या भागात गेल्यामुळे तिकडं बामणोलीत कीर्तन चालू, पाठीमागनं फक्त पडदा बांधलेला होता. पडद्याच्या पाठीमागून एक कुत्रा आलं. कुत्रा आलं, समोर उभं राहिलं. समोर उभं राहिल्याबरोबर पलीकडे बघतय, माझ्याकडे बघतय, पुढं बघतय, माझ्याकडे बघतय. त्याला असं वाटलं हे चित्र विचित्र असं कसं काय उभं आहे. आणि तेवढ्यामध्ये आमच्या आवटे महाराजांच्या सारखे चोपदार उभे होते. त्या चोपदारांनी बघितलं, म्हणले हे इथं कशाला आलंय, म्हणून त्याच्यावरती राजदंड घेऊन धावले. आता त्याला हाकलणार. एवढ्यामध्ये त्यांना म्हटलं नका मारू त्याला. कशाला मारताय म्हटलं. नका हाकलू म्हटलं त्याला, नका हाकलू. त्यांनी विचारलं, म्हणले महाराज का? याचं इथं काय काम आहे? कुणाचं? हा, याचं इथं काम काय आहे म्हटले. नका हाकलू त्याला, नका हाकलू म्हटले. मला प्रश्न केला, म्हणले का हाकलू नको याचं उत्तर द्या. मी सांगितलं उद्या असं कोणी म्हणू नये की महाराजांच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, नाही का.
मला सांगा, एखादाच अश्व असा असतो की ज्या अश्वाला माऊलींच्या रिंगणाच्या सोहळ्यामध्ये धावण्याचं भाग्य मिळत असतं. लक्षात घ्या, एखादीच बैलजोडी अशी असते की ज्यांना ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांचा रथ ओढण्याचं भाग्य मिळत असतं. मग एवढा नरदेह असणारा दुर्लभ तुम्हा आम्हाला मिळाला, मग त्या भगवंताचं जर नामचिंतन तुम्ही आम्ही नाही केलं तर हा जन्म वायाच गेल्यासारखं. नाही तर काय. विठ्ठला विठ्ठला. आता प्रमाण भरपूर देता येते. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे नवे नवे. आम्ही या देहाच्या बाबतीत इतके बेसावध आहे. किती बेसावध आहे सांगू का? पुरुष मंडळीने थोडं सहकार्य करायचंय मला. किती बेसावध आहे आम्ही दुकानामध्ये जातो. दुकानामध्ये गेल्यानंतर साधारणतः तंबाखूच्या एका पुडीची किंमत किती आहे? अंदाजे 10 रुपये किंमत आहे. एका पुडीची किंमत 10 रुपये. आम्ही 10 रुपये देतो, तंबाखूची पुडी घेतो आणि तंबाखूची पुडी अशी फोडतो आणि त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं, यह खाने से कॅन्सर होता है. आणि ते फोडून आम्ही ते वाचून हातावर घेऊन तंबाखू मळून खातो. इतकं सगळं सांगून सुद्धा आम्ही तंबाखू मळून खातो. आता साधं गणित तुमच्या पुढे मांडू का? तंबाखूच्या एका पुडीची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. दिवसाला कमीत कमी एक पुडी तरी एका माणसाला लागते. मग दिवसाला तंबाखूची एक पुडी म्हणजे किती रुपये दिवसाला? 10 रुपये. दिवसाला 10 रुपये. महिन्याला 30 पुड्या होतात. महिन्याला 30 पुड्या किती रुपये झाले? महिन्याचे 300 रुपये झाले. महिन्याचे 300 रुपये, महिन्याला 300 रुपये, तर 12 महिन्याचे किती झाले? 12 3600. 3600 रुपयाची तंबाखू पिचकाऱ्या मारण्यावारी वर्षाला तुम्ही आम्ही घालवतो. पण मला थोडं पुढचं बोलायचं. 3600 रुपयाची तंबाखू वर्षाला खात असताना 3600 रुपयाच्या तंबाखूला कमीत कमी 400चा तरी चुना. आता 3600 ची तंबाखू खायची म्हटल्यावर 400 म्हणजे 3600 आणि 400 झाले किती? 4000 रुपये आम्ही दरवर्षी तंबाखूवर खर्च करतो. मला सांगा, एखादा व्यक्ती 30 वर्ष जर तंबाखू खात असेल, एका वर्षाचे 4000 रुपये, 30 वर्षाचे 4 त्रिक 12, 1,20,000 रुपये त्यानं पिचकाऱ्या मारण्यावारी घालवले. ते 1,20,000 जर सांगवीच्या सप्त्याला आणून दिले असते तर सप्ताह किती मोठा झाला असता. सप्ताह किती मोठा झाला असता, नाही का? हा. आणि म्हणून आज कीर्तनाच्या मंडपामध्ये बसलेल्यांच्या पैकी ज्यांच्या खिशात तंबाखूच्या पुड्या असतील त्यांनी जाताना आपल्या खिशातल्या तंबाखूच्या पुड्या काढून महाराजांच्या खिशात नाही पायाशी व्यसनमुक्तीचा संकल्प केला पाहिजे, नाही का? केला पाहिजे. आम्ही या देहाच्या बाबतीत सावध असलो पाहिजे. मुद्दा एवढाच आहे, हा देह जर परमार्थासाठी वापरला तर परिणाम काय? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. क्या बात है. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. याच शरीरातून भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग, भगवंत प्राप्ती होऊ शकते. माझा मुद्दा संपला. म्हणून देहाच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. हा देह जर परमार्थ सोडून इतर ठिकाणी वापरला तर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीरा इतकं दुसरं अपवित्र कुठलीच गोष्ट नाही. आणि म्हणून शरीराच्या देहाच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. तसे सावध शब्द तुमच्या आमच्या जीवनात अनेक वेळेला आले. कमीत कमी ज्यांचं झालंय त्यांच्या तरी जीवनामध्ये शेवटला मंगलाष्टिक असत. आता सावध सावधान. हो, गावातली म्हणतील सप्ताह चाललाय का लग्न लावायचं चाललंय. ज्यांची झाली नाही तर वाट्यावर बसले ती पळत येतील, म्हणणार ही बरी स्कीम.
हो. ऐका आता, सावध शब्द बऱ्याच वेळेला आला, पण त्याही वेळेला सावध झालो नाही, आणि सावध न झाल्यामुळं दुःखाचाच भाग वाट्याला आला. महिला मंडळ तुमचा जानेवारी महिन्यात सण असतो बघा, एक 14 तारखेला. काय कुठला असतो? संक्रांतीचा सण. अशोक महाराज संक्रांतीच्या दिवशी वर्ष श्राद्धाचं एक कीर्तन वाट्या, आणि मला घरातूनच जाताना सूचना दिली की म्हणले संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोड बोला असं सांगितलं जातं. कीर्तन जरी असलं तरी जेवायला घरी या. तुम्हाला असं वाटतं का आम्ही घरचं ऐकत नसू? नाही, तुम्ही आमचं ऐकताना आम्ही घरचं ऐकतो, एवढंच आहे. आम्ही आपलं कीर्तन संपवलं, 12:30च्या आसपास कीर्तन संपलं. 12:45ला गाडी काढली, घरी येईपर्यंत 1:15-1:30 वाजले. आणि महिला मंडळ असं म्हणतात बघा, काय ते तुम्ही संक्रांतीला काय घेता? हा वसा घेता का वंसा घेता, काय म्हणता तुम्ही, नाही का? हा, आणि तो घेतल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. आणि 1:30 वाजत आले. बहुधा आमच्या सौच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले असतील की कधी हा बिचारा एकदा येतोय, जेवतोय आणि मला जेवायला मिळतंय वंसा घेऊन. आणि म्हणून उशीर झाला. मी ताटावरती बसलो, ताट आणलं, सुंदर असा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. पुरणपोळीचं ताट समोर आलं, पुरणपोळी खायला सुरुवात केली. 2 पुरणपोळ्या संपल्या. आता भाताची वेळ होती. आमटीची वाटी घेतली, भातावरती ओतली, भात कालवला, 2 घास खाल्ले, आणि 3ऱ्या घासाला त्या भातातला खडा असा कचकन दाताखाली आला. ती सनक अगदी मेंदूपर्यंत जाऊन पोहोचली. आता काय राग अनावर झाला आणि सांगितलं का, म्हणलं देवानं 2-2 डोळे दिलेत, म्हणलं भातातला साधा खडा निवडता आला नाही तुम्हाला. मला असं वाटलं संक्रांत शांततेत उत्तर येईल, पण तसं काय झालं नाही. तसं झालं नाही. मी एक क्षणभर वाट बघितली ना आतनं उत्तर आलं. मान्य आहे म्हणले की देवानं मला 2-2 डोळे दिलेत, नाही खडा दिसला, पण देवानं तुम्हाला 32 दात दिलेत, साधा खडा चावता आला नाही तुम्हाला. आता हे उत्तर असतं. आम्ही आपली माघार घेतली, म्हणलं जेवायचंय उद्या सुद्धा. तो भाताचा घास बाजूला ठेवला, राहिलेला भात खाऊन टाकला. आणि आता वेळ आली आमटीची. आमटी अर्धी वाटी राहिलेली होती, आमटी तोंडाला लावली, असा आमटीचा झुरका मारला. झुरका मारल्याबरोबर अशी जी सनक बसली, त्या झुरक्याबरोबर डोळ्यातनं 2-2 पाण्याच्या धारा लागल्या. महिला मंडळ कशानं लागले असतील तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सौ बाहेर आल्यानं माझ्याकडे बघितलं, म्हणले तुमच्या डोळ्याला 2-2 पाण्याच्या धारा? म्हणले काय आज तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांतीचा सण, तुमच्या डोळ्याला पाणी? म्हणले हे साधं पाणी नाही, म्हटलं हे आनंद अश्रू आहेत. म्हणलं कसले? आमटी. आमटी म्हणले अजून आमटी देऊ का? म्हणलं आता आनंद पचणारच नाही. विठाला विठाला सावध शब्द अनेक वेळेला आला, पण सावध कशाच्या बाबतीत? मुद्दा क्रमांक 1 देहाच्या बाबतीत सावध झालं पाहिजे. मुद्दा क्रमांक 2 कर्माच्या बाबतीत सावध झालं पाहिजे. का कर्माच्या बाबतीत सावध झालं पाहिजे? जे जे कर्म तुम्ही आम्ही केलं त्या कर्माची परतफेड झाल्याशिवाय आम्हाला सुट्टी नाही. ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगितलं, अगा कर्मी जेवरावे सुख दुःखी ते फळावे, तरी ते भोगायावे देहाये का. केलेलं कर्म तुम्हा आम्हाला भोगायला आल्याशिवाय राहत नाही. पुढचा सिद्धांत आहे का आता? फक्त केलेलं कर्मच भोगायला येत नाही. बारकाई नाही का एवढा दृष्टांत? ज्या अवयवानं कर्म केलं त्या अवयवाला ते भोगायला आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, एवढा कर्माचा सिद्धांत मोठा आहे, लक्षात घ्या. 1 मेला, हे बाळांनो, 1 मेला तुमचा निकाल लागतो ना शाळेचा. 1 मेला निकाल लागला, आणि 1 मेला निकाल लागल्याबरोबर एक पोरग मार्कलिस्ट घेऊन निघालं रस्त्यानं जात असताना. उन्हाळ्याचे दिवस होते. आमराई समोर दिसली. आमराईला कुंपण होतं, आणि त्या आमराईतल्या आंब्याच्या झाडाची एक फांदी अशी रस्त्याच्या बाजूला आलेली होती, आणि त्या झाडाच्या फांदीला एक पिवळा जर्द पाडाचा आंबा त्या मुलाला दिसला. आणि त्या मुलाला असं वाटलं, हा पाडाचा पिकलेला आंबा मला मिळाला पाहिजे. मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आणि एवढ्यामध्ये वारं सुटलं, आणि त्या वाऱ्याच्या झुळकीनं फांदी हल्ली. फांदी हल्ल्याबरोबर पाडाचा आंबा हल्ला, आणि तो पाडाचा आंबा वाऱ्यामुळं धाडकन खाली येऊन वा शुभम महाराज असाच पडला होता.
असा खाली पडला आणि पडल्याबरोबर आता फक्त तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. तो पाडाचा पडलेला आंबा दोघांनी बघितला. कुणी? दोघांनी बघितला. कुणी? डोळ्यांनी. दोघ जण पळाले. पाय दोघांनी उचलला. दोघांनी वास घेतला. 32 जणांनी खाल्ला. पण चव मात्र एकीलाच कळाली. जीभ. असा पाडाचा पिकलेला आंबा त्यानं फोडला आणि खायला सुरुवात केली. असा सुंदर आंबा लागत होता आणि तेवढ्यामध्ये त्या आमराईचा मालक त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं की हे पोरग रोज या ठिकाणी येत असेल आणि आंब्याची चोरी करत असेल आणि म्हणून पळतच त्याच्या जवळ गेला. त्याच्या हातातला आंबा असा खाली पाडला. त्याचे दोन्ही हात असे धरले, माग सरला आणि खाडकन त्याच्या. वा, शुभम महाराज बरीच जोरात मारली तुम्ही. पोरग तडफडला असेल. असं कानाखाली मारल्या बरोबर पोराच्या डोळ्यातनं 2-2 धारा व्हायला सुरुवात झाली. निकाल एका बाजूला पडला, आंबा एका बाजूला पडला. आता काय करावं? आता फक्त माझ्या प्रश्नांची पटापट उत्तर द्या. माझा सिद्धांत असा आहे, ज्या अवयवानं कर्म केलं ते त्याला भोगायला आल्याशिवाय राहत नाही. माझ्या प्रश्नांची उत्तर पटपट द्या. पाडाचा पिकलेला आंबा दोघांनी बघितला होता. कुणी? 2 जण पळाले. दोघांनी उचलला. दोघांनी वास घेतला. 32 जणांनी खाल्ला. चव मात्र एकीलाच कळाली. मार बसला होता. पण पाणी कुठनं आलं? मग आंबा कुणी बघितला होता? करावं त्यानं भरावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्माच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 3. सावध या शब्दावर कीर्तन संपणार आहे. मुद्दा क्रमांक 3 आणि अत्यंत महत्वाचा. कशाच्या बाबतीत सावध असलं पाहिजे? धर्माच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. लक्षात घ्या. आम्ही म्हणाल नेमका कुठला धर्म? आमच्या वारकरी संप्रदायानं सांगितलं, माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याला धर्म म्हणायचं. आमच्या साने गुरुजींनी सुद्धा फार सुंदर सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. कुठला धर्म सांगितला आम्हाला? कुठला धर्म सांगितला? ऐका. गोदावरीच्या वाळवंटामध्ये नाथ महाराजांना पाण्याविना तडपडताना गाढव दिसलं आणि नाथ महाराजांनी आपल्या बरोबर गंगेचं पाणी आणलेलं होतं आणि नाथ महाराजांना गाढव वाळवंटामध्ये तडपडताना दिसल्याबरोबर नाथ महाराजांनी काय केलं? गंगेचं आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. गाढवामध्ये नाथ महाराजांना कोण दिसलं? गाढवामध्ये नाथ महाराजांना देव दिसला. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं, जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत, हाची भक्ती योग निश्चिंत जान माझा. गाढवामध्ये नाथ महाराजांना देव दिसला आणि नाथ महाराजांनी गंगेचं आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. तिथं फक्त आपण होतो अशी कल्पना करा. आपण जर गंगेचं पाणी आणलं असतं, आपल्याला जर गाढव तडपडताना दिसलं असतं, तर आपल्याला जर कुणी सांगितलं असतं, अहो गाढव तडपडतय, तुम्ही गंगेचं आणलेलं पाणी पाजा, तर आपलं उत्तर आलं असतं, महाराज अजून गंगा पूजन व्हायचंय. नाही का? म्हणजे गाढव मेलं तरी चालेल पण गंगा पूजन व्हायचं, अशी आमची प्रतिक्रिया असते. परंतु हा धर्म नाही. प्रत्येक जीव मात्रामध्ये आम्हाला भगवंताला पाहायला सांगितलं, हा धर्म सांगितला. लक्षात घ्या. साधं तुम्हाला सांगू का, धर्माच्या बाबतीत आम्ही किती जागरूक असतो. दिवाळीच्या दिवसामध्ये आम्ही लक्ष्मी पूजन आत घरात करत असतो, लक्ष्मीचा फोटो पूजन करत असतो आणि त्याच वेळेला फोटो पूजन करत असताना बाहेर आमची मुलं लक्ष्मी बॉम्ब लावत असतात आणि लक्ष्मी बॉम्ब लावल्यामुळे त्या चित्राच्या चिंध्या चिंध्या होऊन जातात. किती आम्ही धर्माच्या बाबतीमध्ये जागरूक आहे. लक्षात घ्या, किती जागरूक आहे. आणखी साधं सांगू का, आम्ही धर्माच्या बाबतीमध्ये किती जागरूक आहे. सांगवीमध्ये यात्रा भरते का? यात्रा भरती का रे बाळांनो? सांगवीमध्ये ते तुम्हाला काय करत नाही, तुम्ही फक्त शांत बसा. सांगवीमध्ये यात्रा भरते. किती दिवस भरते रे बाळांनो? किती दिवस भरते? 2 दिवस. पहिल्या दिवशी
आणि दुसऱ्या दिवशी यात्रेचा पहिला दिवस कुणाचा? पहिल्या दिवशी काय असतं यात्रेत? काय असतो? काय असतं पहिला दिवस? अरे अरे दोन्ही दिवस विठ्ठला विठ्ठला. मग त्या विषयाकडे न वळालेलं चांगलं आहे. त्या विषयाकडे न वळालेलं चांगलं आहे. साधारणतः जर विचार केला तर पहिल्या दिवशी देवाचा छबिना निघतो आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. मला मांडायचंय असं, पहिल्या दिवशी देवाचा छबिना निघतो, दुसऱ्या दिवशी यात्रा जत्रा असते. माझा फक्त एक प्रश्न आहे की पहिल्या दिवशी गर्दी जास्त का दुसऱ्या दिवशी गर्दी जास्त असते? हा, दुसऱ्या दिवशी गर्दी जास्त. ज्या दिवशी देवाचा छबिना निघतो ना, पालखीच्या मागे किती माणसं असतात, बोटावर मोजण्यासारखी माणसं असतात. किती आम्ही धर्माच्या बाबतीत जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रावरती अफजल खान नावाचं संकट आलेलं आहे. या अफजल खानाला रोखायचा कसा मोठा प्रश्न पडलेला आहे. स्वराज्यामध्ये राजांना प्रश्न पडलेला आहे. धिप्पाड ध्येयष्टीचा मजबूत असणारा हा अफजल खान, याला रोखायचा कसा? 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती चाल करून आलेला आहे. हे वादळ रोखायचं कसं? राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये जर युद्ध करावं तर आपला टिकाव लागणार नाही. खानाला बोलवत बोलवत वाईपर्यंत आणलेला आहे. खान तसा आला नाही. तुळजापूरमध्ये मंदिराची नासधूस केलेली आहे, पंढरपूरमध्ये मंदिर पाडलेलं आहे आणि तिथून येत येत वाईपर्यंत येऊन पोहोचला. पसरणीच्या घाटामध्ये सैन्य पसरलेलं आहे आणि मग खानाला सांगावा धाडलेला आहे राजांनी, खान साहेब आम्ही तुम्हाला घाबरतो, तुम्हाला भेटायला येण्यापेक्षा खान साहेब तुम्हीच आम्हाला भेटायला या. खानाला वाटलं राजे घाबरलेले आहेत, भेट ठरली, वेळ ठरलेली आहे. प्रतापगडच्या पायथ्याला शामियाना उभारलेला आहे राजांनी. खान शामियान्याच्या समोर आलेला आहे. सुंदर शामियाना बघितल्यानंतर डोळे दिपलेले आहेत खानाचे. इतकी सुंदर वस्त्र, इतके सुंदर अलंकार, इतके रत्नजडित माणिक मोती कुठून आणले राजांनी? स्वराज्य इतकं श्रीमंत कसं झालं? अरे स्वराज्य ऐश्वर्यानं संपन्न नव्हतं, स्वराज्य आमच्या मावळ्यांनी श्रीमंत होतं, मावळ्यांनी श्रीमंत होतं. खान उभा राहिलेला शामियानामध्ये प्रवेश केला. काही वेळानं राजे येथे झाले. राजे खानाच्या समोर आलेले आहेत. खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी, असं म्हटल्यानंतर मान हो म्हणून हल्ली. आलिंगनासाठी भाव फैलावलेले आहेत खानानं. राजे समोर येत आहेत, नजरेला नजर भिडलेली आहे आणि आलिंगन दिलेलं आहे. आणि त्याच वेळेला खानाच्या मनात कपट होतं. डाव्या बंगलेमध्ये राजांची मान दाबलेली आहे, कट्यार उपसलेली आहे आणि वार केला राजांच्या मानेवर. वार केला पण वार वर्मी लागला नाही, चिलकत घातलेलं होतं. राजांच्या लक्षात आलं दगा झालाय. राजांनी वाघ नखा काढली, खानाच्या पोटात खुपसली, खानाचा कोथळा बाहेर काढला. खान दगा म्हणून ओरडला आणि पुन्हा एकदा प्रतापगडावर भगवा डौलाने फडकला. पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकला. पण त्याच वेळेला कृष्णाजी भास्कर धावलेला आहे. कृष्णाजी भास्करानं एक वार केला, तो वार राजांच्या मस्तकावरती लागला. समज दिली, कृष्णाजी भास्करानं ऐकलं नाही. एकाच तलवारीच्या घावामध्ये कृष्णाजीला ठार केलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये खानाचा असणारा दाटपट्टा योद्धा असणारा सय्यद बंडा धावणार, राजांच्या वरती वार करणार. एवढ्यामध्ये जीवा महाला पुढे धावले आणि वरच्या वर सय्यद बंडाचा हात कलम केला आणि इतिहास फुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. वा 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 वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. क्या बात. आता खऱ्या अर्थानं खानाचा वध झाला असं मला पण वाटलं. आता मला मुद्द्यावर यायचंय, मला सावध शब्द सोडायचा नाही. त्या ठिकाणी जीवा महाला सावध नसते तर, तिथं जर जीवा महाला सावध नसते तर आम्ही कीर्तनाला बसलो नसतो, कीर्तन ऐकायला मिळाली नसती. म्हणून धर्माच्या बाबतीत सुद्धा सावध असलं पाहिजे. मग सावध होऊन जायचंय कुठं तर हरीच्या आलो जागरणा. आता फक्त जागरण पण वेगवेगळ्या प्रकारचे, तुमचं ते जागरण लक्षात येता कामा नाही. लक्षात
नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, हा सावध होऊन कुठे यायचंय, नाथ महाराजांनी सांगितलं, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वा वा. इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हो हो, ते नाचण्यात एवढे दंग झाली की बहुधा माईक आता खालीच पडायचा राहिला होता, पण हो असं नाचो कीर्तनाची रंगी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मला फक्त या ठिकाणी एकच शब्द घ्यायचा आहे, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. शब्द सोडायचा नाही आपल्याला, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. बर, आम्ही सावध झालो, हरीच्या जागरणाला आलो, पण हरी जागर नेमका कुठं चालू असतो? जेथे वैष्णवांचे भार आणि जय जयकार गरज तसे, जिथं वैष्णवांचा भार आहे. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, किंवा जाणीव शाणीव ज्ञातेपण, सांडोनी जातीचा अभिमान, जो मज होय अनन्य शरण, वैष्णव जाणतो माझा. बरं, वैष्णवांच्या संगतीत का जायचं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, नाही का? वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. नवे नवे भगवंताची जर प्राप्ती व्हायची असेल तर आम्हाला एकमेव मार्ग आहे, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, संतांचे ते पाय, धरावे संतांचे हरी प्राप्ती से उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, धरावे संतांचे ते पाय. आणि म्हणून बर, आम्ही हरीच्या जागरणाला गेलो, आम्ही वैष्णवांच्या संगतीमध्ये गेलो. आता वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल तर, पळोनिया गेले झोप आणि होते पाप आडते. झोप पळून जाईल. मी मगाशी दोन प्रकारची निद्रा सांगितली, ही झोप पळून जाईल, आणि झोप पळून गेल्यानंतर काय होईल तर पाप आड होईल. मग असं कुणाचं पाप आड झालं का? वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. तुमच्या आमच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. नारद महर्षींशी वाल्या कोळ्याची भेट नारद महर्षींशी झाली. किती तास झाली, किती दिवस झाली? क्षणभराची संगती घडली महाराज, क्षणभराची संगती. पण वाल्या कोळ्याचा काय झाला? वाल्मिकी झाला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. किती संगती घडली? क्षणभराची संगती घडली. त्याचा परिणाम काय झाला? उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हाला भय, संत दर्शनी हाला भय,
होते संतांनी तुम्हाला जाग करण्याचं काम केलं. मज निरंतर जागवी मज निरंतर, किंवा उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून या लागलेल्या झोपेतून जाग करण्याचं काम संतांनी तुम्हाला केलं. कधी झोप लागली पाहिजे कधी नाही लागली पाहिजे, शेवटची 5 मिनिटं कीर्तन संपलं. कुठं झोप लागली पाहिजे नाही लागली पाहिजे, भगवान श्रीकृष्ण सांगतायत सुभद्रा मातेला चक्रव्यूह कसा भेदायचा. चक्रव्यूह कसा भेदायचा हे सांगत असताना अभिमन्यू पोटामध्ये वाढतोय. चक्रव्यूह कसा भेदायचा हे सुभद्रा मातेनं चांगलं ऐकलं, पण ज्या वेळेला चक्रव्यूह भेदून यशस्वी माघारी कसं यायचं हे ऐकत असताना मात्र सुभद्रा मातेची झोप लागली. परिणाम काय झाला, रणांगणावरती युद्ध करत असताना अभिमन्यूनं चक्रव्यूह यशस्वी भेदला, पण यशस्वी माघारी येता आलं नाही. कारण काय तर चुकीच्या वेळी लागलेली आईची झोप त्याला कारणीभूत ठरली. मला वाटतं 3-3 तास आम्ही पिक्चर बघतो, 5-5 तास आम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून बसतो, पण आमची पापणी सुद्धा खाली पडत नाही. पिक्चर झाल्यावर पापणी खाली वडावी लागते पिक्चर झालाय म्हणून. आणि कीर्तनात बसल्या नाही का, म्हणून कुठं झोप लागली पाहिजे कुठं नाही लागली पाहिजे हे कळालं पाहिजे. पण हे कधी होईल, भगवंताच्या नामचिंतनानं. कुठल्या विडोबा रघुमाये सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. पळून या गेली झोप पळून या गेली झोप होते पाप आडते. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. आणि मग शेवटी सांगतात त्यांच्या संगतीमध्ये गेलो झोप पळून गेली मग काय होईल तर तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले. तेथ माझे चुरले पायिक पण करवली तैसी केली कटकट. वाकडी का नीट देव जाणे फोडिले भंडार. धन्याचा तो माल मी तव हा माल भारवाही तरी न्यूनते पुरते. अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विणवी तसे माझ्या बुद्धीला पिलेली. तपर्यंत अभंगाचा भावार्थ आपण पुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोतेच्या जनांच्या चरणी समर्पित करतो. व्यासपीठ चालक असतील त्याचबरोबर ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग झाला हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे मार्गदर्शक अशोक महाराज असतील, हरिभक्तीपरायण जयवंत महाराज असतील, गावातील सर्व ज्येष्ठ पारायण मंडळी असतील, सगळ्यांचा नामोल्लेख करणे इतपत माझ्याकडे आता वेळ नाही. या कीर्तनासाठी अत्यंत सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी दिली ते महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य शुभमजी महाराज असतील. पेटीवादनाची साथ बाबांनी केली त्यांचे धन्यवाद. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, हरिभक्तीपरायण संकेत महाराज, हरिभक्तीपरायण दशरथ महाराज, हरिभक्तीपरायण पोपट महाराज असतील. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर उत्कृष्ट साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली त्यांच्या चरणी सेवा समर्पित. चोपदार असतील, वारकरी सेवक या युट्यूब चॅनलचे सर्व हरिभक्तीपरायण मारुती महाराज जाधव यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कीर्तन संपलेलं आहे. जाता जाता फक्त एकच आव्हान करतो, दुसरा दिवस आहे म्हणून 2 मिनिटाचं आव्हान करतो. इतका सुंदर सप्ताह चालू आहे. ही सगळी बालगोपाळ मंडळी या ठिकाणी बसलेली, मला आनंद वाटला. बोलतायत ते कीर्तन चालू झाल्यापासून त्यांचं
फक्त त्यांना मी एकच सांगितलं नाही की मी कीर्तनकार व्हायच्या आधी एक शिक्षकही लक्षात ठेवा. फक्त मी माझ्यातला शिक्षक जागा होऊन दिला नाही का तर मी कीर्तनात आहे म्हणून. पण तरीही मला आनंद वाटला. एकच जाता जाता विनंती करतो की आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे, तपपूर्ती सोहळा आहे. सगळ्यांनी या सप्ताहामध्ये तन मन धनानं येऊन सहभागी व्हा. इथं हरिपाठ असेल, कीर्तन असेल, वाचन असेल, सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हा. कारण तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीमध्ये या कलियुगामधली परिस्थिती पाहता तुम्हा आम्हाला वाचवणारं एकमेव साधन जर कुठलं असेल तर वारकरी संप्रदाय लक्षात घ्या. त्याच्याशिवाय नाही. मला वाटतं नुसत्या शिक्षणानं आमची पोरं शिक्षित होतील, परंतु ती सुसंस्कारी होतील की नाही सांगता येत नाही. जोपर्यंत शिक्षण आणि संस्कार हातात हात घालून चालत नाही तोपर्यंत गावाची राष्ट्राची प्रगती नाही. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो की संस्कार वारकरी संप्रदायाचे व्हायचे असतील तर आपण सर्वांनी या सगळ्या पिढीला या ठिकाणी येणं, सगळं बाजूला सारून या ठिकाणी या सप्ताहामध्ये सामील व्हावं. मला आणखी बरंचसं बोलायचं होतं, 5-10 मिनिटं माझ्या हातातली आहेत, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी थांबावं लागतंय. पण एक सांगतो, हा संप्रदाय मोठा होण्यासाठी अनेक संतांनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. आता कीर्तन संपल्यानंतर संत पंगत होणार आहे. संत पंगतीच्या ताटावरती बसत असताना कधी कधी आमच्या अंगावरती काटा येतो की ज्ञानोबरायांच्या काळामध्ये ज्या ज्ञानोबरायांना दारासमोर आल्यानंतर सुद्धा कोरभर भाकरी त्यांच्या मधुकरीमध्ये वाढली गेली नाही, त्या ज्ञानोबरायांचं नुसतं नाव घेतलं तर आम्हाला पंचपक्वानांची ताटं आमच्या समोर येतात. केवढा मोठा इतिहास असेल माऊलींच्या नावाचा लक्षात घ्या, केवढा मोठा इतिहास असेल. अहो ज्या ज्ञानोबरायांना पीठ जर वाढलं झोळीमध्ये तर झोळी फाडली आणि पीठ उचलता येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काठी फिरवली का तर ते पीठ माऊलींना उचलता येऊ नये. अशी ज्या समाजानं स्थिती केली तोच 10-10 लाख समाज माऊलींच्या पाठीमागे चालत असतो. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती. नवे नवे या भावंडांना पाहिल्यानंतर वाट वाकडी करणारा हाच समाज होता, परंतु त्याच ज्ञानोबरायांना, सोन्यासारख्या ज्ञानोबरायांना दारासमोर बाजूला काढणारा समाज हाच होता. परंतु त्याच ज्ञानोबरायांच्या समाधीच्या मंदिरावरती 22 किलोचा सोन्याचा कळस हात झळकतो. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे, लक्षात घ्या. श्रीमंती आहे. कधीतरी आम्ही विचार करत असतो, चिंतन करत असतो. तात्याने त्या दिवशी एक वाक्य वापरलं. वाक्य असं होतं की आम्ही आज 25-25, 20-20 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो, परंतु या 4 भावंडांना ज्या वेळेला शुद्धीपत्र काढण्यासाठी पैठणला पाठवलं गेलं त्यावेळेला प्रवास चालू झाला. आळंदी ते पैठण हा प्रवास आहे 350 मैलाचा. आणि प्रवास चालू झाल्यानंतर 6 वर्षाची मुक्ताई आहे आणि त्या मुक्ताईनं 15-20 किलोमीटर गेल्यानंतर मुक्ताई जागेवर थांबली. निवृत्ती दादांनी विचारलं मग ते काय झालं. मुक्ताई खाली बसली. मुक्ताईला सांगितलं दादा म्हणजे चालून चालून पायाला फोड आले. निवृत्तीनाथ खाली बसलेले आहेत. निवृत्तीनाथांनी 6 वर्षाच्या मुक्ताईचा पाय हातात घेतला आणि कोळा असणारा पाय बघितला आणि त्या पायावरचे फोड बघितले. निवृत्ती दादांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं की देवा ह्या सगळ्या यात नाही चिमुकलीच्या 6 वर्षाच्या मुक्ताईच्या वाट्याला लाल बुंद झालेले फोड बघितल्याबरोबर मुक्ताईच्या डोळ्याकडे तोंडाकडे पाहिलं आणि निवृत्ती दादांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि तात्यांचं पुढचं वाक्य आहे, आज कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाच्या साधकांनी लाखो रुपयांच्या गाड्यामध्ये फिरावं यासाठी या 4 भावंडांनी आळंदी ते पैठणचा प्रवास अनवानी पायांनी केला. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. एवढा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. म्हणून हा जोडून विनंती करतो की कुठलाही बुवा असेल, कुठलाही भोंदू बाबा असेल, कधीच त्याच्या चरणावरती जाऊ नका. एकमेव जर नतमस्तक व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या संतांच्या पायावरती नतमस्तक व्हा. हा महाराष्ट्र घडवण्याचं काम 3 बांनी केलं. एक ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा, ह्या 3 बांनी हा महाराष्ट्र घडवला. नाहीतर हा महाराष्ट्र नितेश झाला असता. पुन्हा एकदा विनवणी करतो की वारकरी संप्रदायाची कास धरा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल. नाही विचारला ज्ञानेश्वरा काकाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज।